फळांमधलं एक आवडीचं तसेच आरोग्यासाठीही उपयुक्त असणारं एक फळ म्हणजे पपई. पपई ही कॅरिका पपईची वनस्पती आहे. महाराष्ट्रात देखील पपईचं पीक घेतलं जातं. पुण्यातील एका शेतकऱ्यानं लावलेल्या पपईच्या झाडाला तब्बल 205 पपया आल्यात. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेरू या गावातील शेतकरी गुलाब घुले यांच्या शेतात त्यांनी पपईचं झाड लावलं. घुले यांनी जीवामृताचा वापर करून चक्क पपईच्या झाडाला विक्रमी अशा 205 पपईचं उत्पादन घेतलंय. साई हायटेक नर्सरी सिंगापूर येथून 35 रोपे त्यांनी आणली. अर्ध्या फुटाचा खड्डा घेऊन कुजलेला पालापाचोळा, शेणखत आणि माती यांचं मिश्रण करून त्यांनी खड्डे भरून घेतले. याविषयीची अधिक माहिती आपण प्रगतशील शेतकरी गुलाब घुले यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी गुलाब घुले, मुक्काम पोस्ट वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे. तुम्ही ते पपईच्या समोर झाड पाहताय. या पपईच्या झाडाला आपण जीवामृतचा वापर केला आहे. या झाडाला आपण मुळांना 15 दिवसाला 5 लिटर आणि पुढच्या 15 दिवसानंतर 5 म्हणजे महिन्याला आपण ह्याला 10 लिटर जीवामृत देतो. जीवामृतमधून राहिलेली काही स्लरी असते तर त्याची आपण मुळांना देतो आहे. आणि फुलांचं शेटिंग होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आपल्या देशी गाईचं आंबट ताक आणि गुळाची काकवी याचं मिश्रण करून त्याची फवारणी केली जाते. ताक हे बुरशीनाशक आहे, त्याच्यामुळं काय होतं की फुलगळ होत नाही. त्यामुळं तुम्हाला हे असं फळांचं शेटिंग झाले. एका फांद्याला 4-4, 3-3 पपई आलेले आहेत. आणि ह्या झाडाला आलेली फळं जवळजवळ आता सगळी जर मोजली तर 200 ते 210 पर्यंत या झाडाला आत्ता फळं आहेत. या पपईच्या झाडाला आलेल्या 205 पपया पाहून नागरिक ते पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा प्रकारे शेतीत नवनवीन प्रयोग केल्याने कृषीप्रधान असलेला हा देश सुजलाम सुफलाम होईल यात काहीही शंका नाही. शिवानी रुमाल, न्यूज 18 मराठी, पुणे.